समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय ही चतुसूत्री तथागत भगवान गौतम बुद्धांचा मानवतेचा विचार ज्या संविधानाच्या माध्यमातून या देशातल्या 136 करोड जनतेपर्यंत पोचता करण्याचं काम ज्या परमपूज्य बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांनी केलं, त्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी आपल्या संवेदना या ठिकाणी व्यक्त करतो, अर्पित करतो। मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि महाडच्या चौदार तळ्याच्या संघर्ष भूमीतून ज्या संविधान जागर यात्रेला या सर्व मान्यवरांनी नागपूरच्या या दीक्षाभूमीमध्ये घेऊन आले, त्या सगळ्या प्रवृत्तींचा मी सत्कार करतो, त्यांना धन्यवाद अर्पित करतो। बंधू आणि भगिनींनो, संविधानावर खरं तर या देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षामध्ये जेवढी चर्चा झाली नाही, तेवढी आता 2024च्या या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं चर्चा झाली। आणि मला आश्चर्य वाटतं, हे चर्चा करणारे लोक कोण होते? ते ज्यांनी परमपूज्य बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांनी या देशाला दिलेल्या संविधानाला वेळोवेळी पायदळी तुडवण्याचं काम केलं, ते कोण होते? ते लोक ज्यांनी संसदेच्या सभागृहामध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिलेला संविधान लोकांना दाखवू भुरळ घातली, ज्यांनी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची आयुष्यभर प्रतारणा केली, ते लोक ते सांगतायत की या देशामध्ये जर मोदीजींचा विचार सत्तास्थानी आला तरी ते संविधान बदलायला निघतील, ते सांगतायत। ज्यांच्या आजीनं, ज्यांच्या पंजोबानं या देशाच्या संविधानाचा विचार केला नाही, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार पुढे जाऊ दिला नाही, ते लोक सांगतायत की हे जर सत्तेत आले तर संविधान बदलतील। मला आश्चर्य वाटतं। आणि या देशातली 136 करोड जनता हे नाकारते, याही गोष्टीचं मला कौतुक वाटतं। परंतु जे स्वीकारतात ते स्वीकारणारे कोण होते? ज्या खिलजीनं नालंदा विश्वविद्यापीठ परमपूज्य तथागत भगवान गौतम बुद्धांच्या विचारांनी प्रेरित होऊन ज्या सम्राट अशोकांनी या देशाला नालंदा नावाचं विश्वविद्यालय दिलं, आणि ज्या खिलजींनी ते नालंदा विश्वविद्यालय जाळलं, 1 महिनाभर ते नालंदाचं विश्वविद्यालय जळत होतं। अफगाणिस्तानातल्या 3 ऐतिहासिक तथागत भगवान गौतम बुद्धांच्या मूर्ती अफगाणिस्तानातल्या तालिबानांनी तोफेच्या तुंडी तुडवल्या। त्यांचे वंशज, त्यांचे वारसदार, त्यांचे काँग्रेसचे हेच वारसदार आज सांगायला निघाले की मोदीजी जर सत्तेत परतले तर संविधान बदलणार आहेत। आश्चर्य वाटतं। त्या शरद पवाराचा अनवरस औलाद असलेला जितेंद्र आव्हाड, ज्यांनी महाडच्या चौदार तळ्याच्या भूमीमध्ये परमपूज्य बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांचा फोटो टाराटारा फाडला, ते सांगायला निघाले की मोदीजी संविधान बदलणार आहेत। मला आश्चर्य वाटतं। खैरलांजीच्या प्रकरणामध्ये डॉक्टर मिलिंद माने अनेक दिवस आतमध्ये होते। हे आंदोलन पेटवणारे कोण होते? काँग्रेसचा आजचा प्रदेशाध्यक्ष असलेला नाना पटोले, ज्यांनी आमच्या महिलांवर अनन्वित अत्याचार केले, आमची घरदार बर्बाद केली, सुरेखा नावाच्या पुरीला बलात्कार करून जाळलं, ते संविधान वाचवायला चालले। मला आश्चर्य वाटतं। हे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे हरामखोर लोक, ज्यांना आपल्या पोराची, ज्यांना आपल्या येणाऱ्या पिढीची काळजी आहे, ते लोक सांगतायत की मोदीजी सत्तेत आले तर संविधान बदललं जाईल।
अरे संविधान बदलणारे कोण होते? विजयजींनी सांगितलं आपल्या भाषणामध्ये, 42व्या घटना दुरुस्तीने या देशाची प्रास्ताविका बदलण्याचं काम जर कोण केलं असेल आणि या देशाच्या संविधानाला पायदळी तुडवण्याचं काम जर कोण केलं असेल तर ते इंदिरा गांधींनी केलं. त्यांचे वंशज, त्यांचे वारसदार, ज्यांना आपल्या येणाऱ्या पिढीची सोय करायची आहे, ते सांगतायत की मोदीजी जर आले तर संविधान बदलणार आहेत. मला आश्चर्य वाटतं. या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी सांगितलं, ते गोलकनाथ विरुद्ध स्टेट ऑफ पंजाबचं प्रकरण असेल किंवा केशवानंद भारती विरुद्ध स्टेट ऑफ केरळाचं प्रकरण असेल, अरे काही झालं तरी चालेल, परंतु संविधानाचा गाभा बदलता येत नाही. हे या देशाच्या सर्वोच्च न्यायालयानं आपल्या वेळोवेळीच्या निकालाच्या माध्यमातून अधोरेखित केलं. ज्यांना सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे पायदळी तुडवले, 42व्या घटना दुरुस्तीने विजयजी फक्त एवढंच नाही केलं गेलं, तर इंदिरा गांधींनी ही देखील तरतूद केली की या संसदेतल्या परिवर्तनाला कोणत्याही न्यायालयामध्ये चॅलेंज करता येणार नाही. हे देखील तरतूद, हे देखील सोय 42व्या घटना दुरुस्तीने, या घटना दुरुस्तीच्या माध्यमातून केल्या गेली. ते सांगतायत की मोदीजी जर आले तर संविधान बदललं जाईल. काय करताय तिथले लोकप्रतिनिधी, या देशातले लोकप्रतिनिधी, या राज्यातले लोकप्रतिनिधी आणि विशेषत्वाने तुमचे लोकप्रतिनिधी, ज्यांना खूप दलितांचा पुळका कळवळ आल्याची नुसत्या घोषणा करतायत, दाखवतायत, त्या लोकांनी नेमकं काय साधलं? स्वातंत्र्याच्या 75 वर्षामध्ये परमपूज्य बाबासाहेबांचा एकात्मतेचा, अखंडतेचा विचार जर खऱ्या अर्थानं मान्य पावला तर जम्मू काश्मीरचं 370 घटनेचं कलम मोदीजींनी आपल्या सत्ता काळात रद्द केलं. कोणत्या आरक्षणाच्या गप्पा ठोकतायत तुम्ही? ज्या जम्मू काश्मीरमध्ये माझ्या वाल्मिकी समाजाच्या बांधवांना, दलित शोषित पीडितांना आरक्षण मागच्या 75 वर्षामध्ये नाकारलं, ते आरक्षण प्रतिष्ठापित करण्याचं काम जम्मू काश्मीरच्या निवाड्याच्या माध्यमातून मोदीजींनी केलं. ते सांगतायत की जर मोदीजी सत्तेत आले तर संविधान बदलले जाईल. आश्चर्य आहे. लॅटरल एंट्रीच्या प्रश्नातून मनमोहन सिंग असतील, माउंटेन सिंग अहलुवालिया असतील, एवढंच काय रघुराम राजन असतील, हे सगळे लॅटरल एंट्रीचे प्रोडक्ट ज्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वातून या देशाच्या 136 करोड लोकसंख्येवर थोपले, ते सांगतायत मोदीजी जर आले तर संविधान बदलणार आहेत. आश्चर्य आहे. एक काँग्रेसचा UGCचा माजी चेअरमन डॉक्टर सुखदेव थोरात नावाचा संविधान चौकामध्ये आंदोलनासाठी बसला. अरे काँग्रेसच्या दलालांनो, खऱ्या अर्थानं स्कॉलरशिपच्या साठी केंद्र सरकारनं पहिल्यांदा निवाडा केला, निर्णय घेतला मोदीजींच्या कार्यकाळामध्ये. या देशातल्या दलितांना, शोषितांना, पीडितांना, वंचितांना न्याय देण्याचं जर काम झालं तर मागच्या 10 वर्षाच्या सत्ता काळामध्ये झालं, मागच्या 10 वर्षाच्या मोदीजींच्या कार्यकाळामध्ये झालं. आणि तुम्ही आम्हाला प्रताडित करणारे लोक, आमच्या आई बहिणीची आबरू लुटणारे लोक, तुमच्या सत्ता काळामध्ये अनन्वित अत्याचार करणारे तुम्ही लोक, तुम्ही सांगणार आहात की या देशाचं संविधान बदललं जाईल. आज या देशातला दलित, शोषित, वंचित, पीडित सुशिक्षित झालाय, त्याला समजायला लागलंय, त्याला कळायला लागलंय, त्याचा अभ्यास आहे. आणि म्हणून तुम्ही कितीही वल्गना केल्या, किती तुम्ही लोकांना सांगण्याचं काम जरी केलं तर या देशातली जनता आता ते स्वीकारणार नाही आणि नाही स्वीकारणार. किती दिवस तुमचं खोटं खपून घेतलं जाईल, किती दिवस तुमचं परसेप्शन, किती दिवस तुमचं चुकीच्या पायंडा पाडणाऱ्या गोष्टी या देशातली लोक स्वीकारतील. आणि म्हणून या देशातल्या लोकांनी मोदींना स्वीकारलेला आहे, म्हणून या राज्यातल्या लोकांनी देवेंद्र फडणवीसांना स्वीकारलेला आहे. उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये रिझर्वेशन इन प्रमोशनचा मुद्दा नाकारला गेला. तुमच्या याच मतदारसंघाचे आमदार मंत्री होते, उद्धव ठाकरेंची भेट घ्यायला गेले,
भेट नाकारली, हात हलवत परत आले आणि तत्कालीन सरकारमध्ये रिझर्वेशन इन प्रमोशनचा मुद्दा नाकारला गेला. 60,000 लोकांना दलितांच्या आयुष्याचं रिझर्वेशन इन प्रमोशन दिलं गेलं. काय करत होतात तुम्ही? हे काँग्रेसचे लोक हे सांगतील आम्हाला की मोदीजी सत्तेत आले तर संविधान बदलला जाईल. संविधानाच्या कलमांना वेळोवेळी तुम्ही पायदळी तुडवलं, आमच्या मस्तकी मारलं. ते सांगतील की मोदीजी जर सत्तेत आले तर संविधान बदलला जाईल. आज तुम्हा आम्हाला सगळ्या बंधू आणि भगिनींनो जागरूक व्हावं लागेल. सत्याचा विचार, खरा विचार स्वीकारला जाईल. आज आणि उद्या ती वेळ येईल, निवडणुकांच्या माध्यमातून आमची जनता भरकटली जाणार नाही. परसेप्शनला, खोट्या नेरेटिव्हला, चुकीच्या पायंडना ती बळी पडणार नाही, असा विश्वास मी आपल्या या प्रसंगी व्यक्त करतो. आणि विश्वास व्यक्त करतो की येणाऱ्या भविष्य काळामध्ये या राज्यातल्या आणि या देशातल्या जनतेचा सुवर्णकाळ, त्यांच्या भविष्याचा सुवर्णकाळ येऊ घातलेला आहे. आणि तुम्हाला सत्य, खरं आणि खोट्याची पारखानी निवड करायची आहे. ही जी मंडळी आमची योजनाताई असतील, स्नेहाताई असतील, ही जी मंडळी पुंडकेजी असतील, आंबोरे असतील, विजयजी असतील, ही जी मंडळी मागच्या 9 ऑगस्ट पासून आपल्या घरादाराला टाटा बाय बाय करून तुमच्यापर्यंत आपला विचार जे घेऊन आलेले आहेत, तो विचार जगेल. आणि मी विश्वास आपल्याला देतो की हा विचार जिंकेल. हा विचार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात परमपूज्य बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांची दलित शोषित वंचित जनता स्वीकारेल. आणि होय, हेही खरं आहे की येणाऱ्या निवडणुकांच्या माध्यमातून याच महाराष्ट्रातील जनता ते प्रतिष्ठापित करेल. परमपूज्य बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांनी या देशाला दिलेला विचार, संविधानामध्ये अंतर्भूत केल्या गेलेली जीवनमूल्य ही एवढी तकलादू नाहीत. या महाराष्ट्रातली 12 करोड जनता पुन्हा एकदा नव्यानं दाखवेल, ते प्रतिष्ठापित करेल, असा विश्वास नागपूरच्या या दीक्षाभूमीतून मी आपल्या सर्व मंडळींना देतो. आणि मी आपले विचार या ठिकाणी थांबवतो. मला बोलण्याची संधी दिली. खूप खूप धन्यवाद. जय भीम.